वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये नांदखेडा नावाचे लहान गाव आहे. जेमतेम 3000 लोकवस्ती असलेल्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. एकमेकांच्या कार्यक्रमात देखील ते सहभागी होतात. शांतिप्रिय गाव म्हणून या गावाची ओळख आहे. याच गावात सादिक शाह हा 29 वर्षाचा तरुण राहत होता. सर्व समाजाच्या कार्यक्रमामध्ये हजर राहणारा सादिक सर्वांच्या परिचयाचा होता. हिंदू मुस्लिम असा भेदभाव या गावात कधी झालाच नाही. सादिक याच गावात असल्यामुळे तो सर्वांच्या परिचयाचा होता. मोलमजुरी करणे आणि आपल्या परिवाराला मदत करणे असा त्याचा दिनक्रम होता. सादिकचे लग्न झाले नव्हते. तो 28 वर्षाचा असताना त्याची याच गावातील रवीना पवार वय 24 या तरुणीसोबत ओळख झाली. मध्यम कुटुंबातील ही तरुणी घरच्या मंडळीच्या लाडाची होती. सादिक सोबत तिची ओळख झाली आणि सारेच बदलले. सादिक आणि रवीना यांच्यातील चोरून लपून भेटीगाठीचे प्रमाण वाढले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. मात्र दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्यामुळे सादिकने तिला आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून रवीना हिने सादिकला साथ देण्याचे ठरवले. सादिक हा मुस्लिम असल्यामुळे घरच्यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. तरीही आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून रवीनाने घरच्या मंडळींसोबत वैर घेतले. 3 वर्षापर्यंत या दोघांचे प्रेम प्रकरण गावात चालले. समाजात आपली बदनामी होईल म्हणून रवीनाच्या वडिलांनी तिचे लग्न वर्धा येथील एका तरुणासोबत लावून दिले. या लग्नाला रवीनाकडून विरोध होता. मात्र घरातील मोठ्या नातेवाईक मंडळींसमोर तिला अबोल केले आणि हे लग्न पार पडले. लग्नानंतर ती 15 दिवस नवऱ्याकडे राहिली. मात्र तिचे सादिकवर प्रेम असल्यामुळे तिला हे लग्न पसंत नव्हते. म्हणून तिने एक दिवस सादिकला फोन करून कारंजा या गावी बोलवले. तिथून दोघांनी सरळ मुंबईला पलायन केले. लाडा कौतुकात वाढलेली रवीना अचानक निघून गेल्यामुळे पवार कुटुंबावर आभाळ कोसळले होते. मात्र मुलीच्या मर्जीपुढे कोणाचे काही चालले नाही. गावात राहिल्यानंतर प्रेमाची अधिक चर्चा होईल आणि आपल्या आई वडिलांना शर्मेने मान खाली घालावी लागणार म्हणून सादिक आणि रवीना यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत दोघेही मोलमजुरीचे काम करू लागले. सुखाचे व आनंदाचे दिवस सुरू झाले. वर्षाअखेरीस रवीना गर्भवती असल्याची गोड बातमी कळाली. सादिक आणि रवीना आंतरधर्मीय नवरा बायको असले तरी त्यांचे नातेसंबंध चांगले होते. लग्नानंतर 10 महिन्यात त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. सादिक तिला मारहाण करू लागला आणि तिच्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यापर्यंत पोहोचला. रवीना ही गर्भवती असल्यामुळे आणि मुंबईत जवळचे कुणी नातेवाईक नसल्यामुळे एखाद्या दिवशी जीवाचे बरे वाईट होईल म्हणून या दोघांनी परत गावात येण्याचा निर्णय घेतला. सादिकचे 3 नातेवाईक अकोला जिल्ह्यातील कारंजा, बार्शी टाकडी आणि याला या गावात राहत होते. त्यांनी सादिकला सहारा दिला नाही. आपण गावात परत गेल्यानंतर लोक आपल्याला काय म्हणतील या भीतीने त्यांनी आपल्या गावात न जाता अकोला शहरात राहण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते भागवतवाडी भागात भाड्याची खोली करून राहत होते. दरम्यान तिला 9वा महिना सुरू असल्यामुळे त्याच्या आईला बोलावून घेण्यात आले. रवीना, सादिक आणि सादिकची आई असे 3 जण भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. रवीनाला वैद्यकीय मदतीची गरज होती. परंतु अकोल्यात देखील सादिकने तिचा अमानवी छळ सुरू केला. ज्याच्यावर भरवसा ठेवला तोच नवरा महानालायक निघेल याची कल्पना रवीनाला आली नव्हती. एकीकडे घरातून सर्व संबंध तुटले आणि दुसरीकडे नवरा सादिककडून होणारा छळ या टेन्शनमुळे रवीना प्रचंड तणावात होती. एक दिवस तिला जिल्हाश्री रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यातच तिने एका बाळाला जन्म दिला. 8 दिवसानंतर रुग्णालयातून सुट्टी झाली. बाळाला घेऊन ती घरी आली. घरात सर्व काही ठीक नव्हतेच. सासू आणि नवरा दोघेही रवीनाला शिव्या शाप देत होते. एका रात्री सादिकने तिला बेदम मारहाण केली.
घरात 15 दिवसाचे बाळ भुकेने व्याकुळ झाले असताना हा नराधम रवीनाचा जीव घेत होता. तर दुसरीकडे 15 दिवसाचे बाळ दुधासाठी रडत होते. अतिशय निर्दयी पिता म्हणून या नराधमाची ओळख जगाला झाली. बायकोचा खून केल्यानंतर त्याच्याकडे आई मुराबी हजर होती. भांडणात गळा दाबल्यामुळे रवीनाचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपीने त्याचा नातेवाईक इम्रान शाह याला बोलावून घेतले. या दोघांनी मोटारसायकलवर रवीनाचा मृतदेह ठेवला. दापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात तिचा मृतदेह आणून तिच्या चेहऱ्यावर रॉकेल टाकले व चेहरा विद्रूप केला. अंधाराचा फायदा घेऊन दोघेही पळून गेले. अर्धवट जळलेला हा मृतदेह सकाळी परिसरातील लोकांना दिसला आणि एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी अर्चित चांडक व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांना देण्यात आली. दापकी रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक कोळी व इतर कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील सर्व मिसिंग रिपोर्ट तसेच बेपत्ता मुलींची माहिती पोलिसांनी घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र कोणताही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता. स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची टीम व दापकी रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिवस रात्र एक करून आरोपीचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या. आरोपीचा शोध सुरू असताना त्याच्या 15 दिवसाच्या मुलाची तब्येत बिघडली. झालेल्या घटनेचा पश्चाताप आणि मुलाची बिघडलेली तब्येत या परिस्थितीत त्याने पोलिसांसमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला. आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 15 दिवसाचं बाळ घरात एकटं असताना ही घटना घडली. सासू मुराबी आणि नातेवाईक इम्रान शाह यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य केल्यामुळे या दोघांनाही आरोपी करण्यात आले. 15 दिवसाचे बाळ रडत असताना परिसरातील लोकांना देखील अश्रू आवरता आले नाही. त्या बाळाला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. रवीना हत्या प्रकरणानंतर विदर्भात खळबळ उडाली. हा प्रकार लव्ह जिहादचा आहे असा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंतरधर्मीय आणि प्रेम प्रकरण या दोन्ही गोष्टी लव्ह जिहादला मिळत्या जुळत्या आहेत. सादिकचे आणखी कोणा लोकांसोबत वैयक्तिक संबंध आहे, तो कोणाच्या संपर्कात होता, त्याचे कॉल डिटेल गोळा करण्याचे काम पोलिसांच्या वतीने सुरू आहे. अकोल्यासारख्या संवेदनशील शहरामध्ये अशी घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. मात्र पोलिसांनी हे प्रकरण अतिशय व्यवस्थितपणे हाताळल्यामुळे शांततेला गालबोट लागले नाही. जन्माला येऊन 15 दिवस झाले आणि आई वडील काय असतात हे समजण्याआधीच काळाने त्याच्या मायबापापासून त्याला कायमचे दूर केले. आईचा खून झाल्यामुळे ती आता परत येणार नाही आणि वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे तो शिक्षा भोगायला जाणार. त्यामुळे 15 दिवसाच्या या बाळाचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या प्रकरणातील आरोपी सादिक शाह याच्याप्रती परिसरात संतप्त भावना असून नागरिकांनी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध केला. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.